लक्ष्मीनारायण मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल व पूर्व मेडिकल स्टोअरचा भव्य उद्घाटन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथील माननीय खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते लक्ष्मीनारायण मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल व पूर्व मेडिकल स्टोअरचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे निमंत्रक प्रशांत भैया ठाकूर, डॉक्टर सुनील लहाने, लक्ष्मण तात्या, डॉक्टर अक्षय लघाने, दही हंडे, घनश्याम भैया चव्हाण, मनोज भैया ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच मोठ्या संख्येने गावकरी व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटलमुळे परिसरातील गोरगरीब रुग्णांना गावातच योग्य व दर्जेदार उपचार उपलब्ध होतील। त्यामुळे नागरिकांची वेळ व आर्थिक बचत होऊन आरोग्य सेवा अधिक सुलभ होणार आहे। ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे हॉस्पिटल एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। आज लक्ष्मीनारायण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि पूर्वा मेडिकल स्टोअर्सच्या भव्य शुभारंभासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी, ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं असे डॉक्टर बाळासाहेबजी पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख भोंडवे साहेब, माझे सहकारी सुनीलजी मतकर, गोरखनाथ हेवाळे, डॉक्टर निळी साहेब, अक्षय जायभाये, सावळेराम थोरात, पंचायत समिती सदस्य दत्तूजी हेवाळे, प्रभाकरजी मालकर, सरपंच देवीदास जाधव, गोरख पवार, बाबुरावजी हिवाळे, साईनाथजी जाधव, अमोलजी ठाकूर, बी.के. पठाळे, बाबुराव नरवडे, शेषराव गायके, कांबळे साहेब, पंकजी हिवाळे, सर्व मान्यवर, तसेच आजच्या ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम घडून आला असे प्रशांत भैया ठाकूर, डॉक्टर सुनीलजी लगाने, डॉक्टर राजेंद्र लगाने, तसेच अक्षय लगाने डॉक्टर उमेश रावते, सुनील सिंग ठाकूर, डॉक्टर स्वप्नील उबर हंडे, लक्ष्मण तात्या दही हंडे, मनोज सिंग ठाकूर, डॉक्टर राजकमल भंडारी, डॉक्टर प्रदीप चव्हाण, डॉक्टर नामदेव कलवले, डॉक्टर सचिन मस्के आणि माझे सहकारी घनश्याम भैया चव्हाण, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज मला वाटतं लक्ष्मीनारायण मल्टी स्पेशालिटीचं बाळासाहेबजी ही पाचवी शाखा आहे आणि आज या पाचव्या शाखेचं या हॉस्पिटलचं मेडिकल स्टोअरचं उद्घाटन होतंय। याचा खूप आपल्याला आनंद होतोय, कारण पाचवी शाखा याच्या अगोदर घनश्याम आपण याच्या अगोदर दुसऱ्या ठिकाणी आपण माझ्या हस्ते इथं उद्घाटन झालं, काही बिडकीला बापूच्या हस्ते, म्हणजे असं अनेक ठिकाणी या शाखा झालेल्या अनेक चांगलं हॉस्पिटल, एक चांगली सेवा देण्याचं काम या हॉस्पिटलमार्फत या टीममार्फत केल्या जाते। सगळ्यात महत्त्वाचा विषय, जसं आपला हा MIDC परिसर आहे, तसं आता बिडकीनला DMIC मध्ये जवळजवळ आता सध्या बाळासाहेब पवारसाहेब 60,000 कोटीच्या कंपनीचं काम चालू आहे, सध्या काम चालू आहे आणि अजून 50-60 हजार कोटीच्या कंपन्या येऊ राहिल्या, नामांकित कंपन्या।
म्हणजे मला सांगायचं जागा शिल्लक नाही. आता 10,000 एकर जागा ही संपली. आता आणखीन 7-8 एकर जागा घेतोय आपण, संपादित करतोय. मला वाटतं माझ्या काळातलं हे सगळ्यात मोठं काम आहे. कोणतं? मी मंत्री झालो, मी 5 वर्षे कॅबिनेट मंत्री झालो एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं, आणि उदय सामंत साहेब उद्योग मंत्री झाले. तुम्हाला सांगतो, सगळ्यात मी जर कोणता जर विषय लावून धरला असेल तर आपल्या भागात कंपन्या आल्या पाहिजे. लोक मला नाव ठेवत होते 10,000 जागा शिल्लक आहे आपल्याजवळ, पण एक कंपनी येऊ शकली नाही. पण इतक्या कंपन्या आल्या की आता जागा राहिली नाही. आता नामांकित कंपन्या आहे, रिलायन्स सारख्या, तुमच्या टोयॅटो, किर्लोस्कर, अशा अनेक कंपन्या आहे ना. आता आणखीन कंपन्या यायच्या. अहो, मला कंपनीवाले फोन करते, साहेब आम्हाला तुम्ही लँड कधी उपलब्ध करून देता. म्हणजे अशी परिस्थिती होती की आम्ही म्हणत होतो एखादी कंपनी आली पाहिजे आणि आपलं कुठेतरी आपल्या मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, मुलांना छोटे मोठे उद्योग मिळाले पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे, कंपनीवाले मला फोन करते की आम्हाला तुम्ही जागा कधी देता. एक काळ असा होता की आम्ही कंपनी मागं पळत होतो किंवा आमच्या इथं कधी येतात, ते होते आता आम्हाला जागा कधी देता. म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून मला सांगायचं की आपल्या मुलांना आता बाहेरच्या राज्यात, बाहेरच्या जिल्ह्यात जायचं काम नाही. आता आपला एक आणखीन बिडकीन, चंद्रा आणि आपला हा एक रोड होतोय. म्हणजे आपल्याला 10 मिनिटं लागते जायला. किती? तिकडे पलीकडे DMIC जायचं असेल तर 10 मिनिटं, MIDC द्यायचं असेल तर 10 मिनिटं. आणि आपल्या जर कंपनीचे आणखी काही कामं असतील तर एकनाथ शिंदे साहेब आणि उदय सामंत साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे, आपण यांच्या मार्फत अनेक कामं करू शकतो. ज्यावेळेस दादा होते, दादाच्या काळात सुद्धा आपण अनेक निधी आणण्याचं काम केलं. दुर्दैवानं आज ते नाही, पण तरीसुद्धा पुढं आपण आपल्याला आपल्या भागात आपल्या महायुतीच्या सरकारमार्फत जितके काही कामं करता येतील तितके कामं करू. म्हणून आजच्या प्रसंगी जास्त न बोलता, आज त्यांचा वाढदिवस आहे ठाकूरांचा, त्यांना मी शुभेच्छा देतो. घनश्याम, तो पहिल्यांदा जागा उपलब्ध करून दिली. आज घनश्यामनं इथं मुद्दाम येण्यासाठी मला आग्रह केला, नाही तर आज खूप लग्न आहे. पण मी सांगितलं, दिलेला शब्द पाळण्याचा मी प्रयत्न करतो. जितकं होईल तितकंच बोलण्याचा प्रयत्न करतो. एवढंच आजच्यापासून सांगतो. आणि या हॉस्पिटलला मी शुभेच्छा देतो. शुभेच्छा अशा देतो की आपल्या हातून पेशंट लवकरात लवकर बरं हो आणि कमी खर्चात त्याचा इलाज हो. काय ही शुभेच्छा देतो. माझे दोन असं तर म्हणू शकत नाही की दवाखान्याची भरभराटी हो, असं तर म्हणू शकत नाही. पण आपल्या हातून रुग्णाला चांगली सेवा मिळो, लवकरात लवकर बरा हो, कमी खर्चात त्याचा इलाज हो, ही शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज.